गणपती बाप्पा आले आणि आता आम्ही गौराईंच्या तयारीसाठी लागलेलो आहे। आज मी मस्त बेसनाचे लाडू आणि करंजी बनवली आहे। सगळ्यात पहिले सकाळी सकाळी उठून मैत्रिणीकडे निघाली होती हे करंजीचे साचे घेऊन। त्यानंतर तिथे गेल्यावर सगळ्यात पहिले बेसन भाजून घेतलं, त्यामध्ये थोडासा रवा घातला आणि मस्त असे बेसनाचे लाडू तयार केले। त्यानंतर लगेच करंज्या बनवायच्या होत्या, त्याची तयारी सुद्धा करून घेतली। इथे मी माव्याच्या करंज्या बनवलेल्या आहे। याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर खाली कमेंट करा, मी नक्की तुमच्याशी शेअर करेल। अनाया मस्त तिच्यासोबत खेळत होती, त्यामुळे आम्ही दोघी आमचं काम मस्त करू शकतो होतो। इकडे मी मस्त ना करंज्या भरून दिल्या आणि नेहाने त्या तळून घेतल्या, म्हणजे आमचं पटापट सायमल्टेनियसली दोन्ही कामं झाले। आम्ही थकलो असेल आमच्या दोघींच्याही नवऱ्यांना वाटलं आणि त्यांनी लगेच आमच्यासाठी काहीतरी थोडासा नाश्ता घेऊन आले। एक शेवटचा गाणा काढायचा राहिला होता, म्हटलं मी नेहाला हे काढून घेते, तू तोपर्यंत किचन आवरून घे। सोबतच तिने आमच्यासाठी मस्त असा चहा ठेवला होता। त्यानंतर तिथलं आवरून मी घरी आली आणि बाहेरची जरा कामं होती आणि अनायाचा हट्ट या सायकलवर जायचाच होता। सगळ्यात आधी मी गेली हरतालिकेचं सामान घ्यायला, कारण दुसऱ्या दिवशी हरतालिका होती आणि पूजेचं सगळं सामान मला घ्यायचं होतं, ते घेऊन घेतलं। त्यानंतर आम्ही हे ऑइल यूज करतो, जे की घाणीचं तेल आहे, ते खूप छान असतं खायला, म्हणून आम्ही ते ऑइल पण घेऊन आलो, ते संपलं होतं म्हणून। त्यानंतर नेहाचं असं होतं की तू तिची दृष्ट काढत नाही आणि म्हणूनच तिची खूप तब्येत खराब झाली आहे, एकदा तरी काढ, आणि ती काही मला काढता येत नाही, म्हणून नेहानीच तो हट्ट धरला आणि तिनेच तिची दृष्ट काढून दिली। म्हणून आम्ही नेहाकडे परत गेलो होतो आणि हा निंबू बघा बऱ्यापैकी काळा झाला होता, म्हणजेच दृष्ट निघाली असं म्हणतात। घरी आलो त्यानंतर एक पार्सल आलं होतं, त्यामध्ये हा ड्रेस होता, तो ट्राय करून बघितला आणि असा संपला आजचा दिवस। व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।